रेस पण देवा शल्य एका दोषीच्या मनात राहतोय ते कोण असेल तोच आमचा असणारा पुत्र सुधर्मा आज कुठेतरी तो विरक्तीकडे जाताना दिसतोय कारण राज शिष्टाचाराप्रमाणे 5 वर्ष झाल्यानंतर आम्ही त्याला दुर्वासनी वाटविला भरजरी वस्त्रालंकार दिले भरजरी वस्त्रालंकार त्याने फेकून दिले अंगी भस्म लावून गळी रुद्राक्षाच्या माळा घालून तो प्रत्येक ठिकाणी फिरताना हरि ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करतो देवा त्या एकाच चिंतेत हा राजा हजरले नारायण नामाची ललकारी Thank you.
देवा, हे सुखशांतीच्या आनंद नारायणा, हे माझ्या देवाच्या सागरा, अरे तुझे नामस्मरण करता करता या त्रिभुवनाच्या ठिकाणी माझी भ्रमंती चालू आहे. सज्जनांचा उद्धार आणि दुर्जनांचा संवाद करण्याचे अरे वा देवा, अरे तुझे नामस्मरण करता करता या काश्मीर नगरीपर्यंत माझं आगमन केव्हा झालं हे कळत नाही. मग असंच करू, सर्वप्रथम आपण आल्याची जाणीव या काश्मीर नगरीचा राजा भद्रसेन याला करून द्यावी आणि त्यानंतर पुढची वाटचाल करावी. हेच योग्य. महापुरुष वेद वेदांगाचं महत्व जाणणारा, भूत भविष्य वर्तमान काळ जाणणारा देवते आज आमच्या दरबारी या शिवानी मंगलाचा आशीर्वाद देतो. या आपण आसनच ठेवा. हे राजा, अरे तुझं आगत स्वागत पाहून मन अगदी प्रसन्न झालं. आलेल्या पाहुण्यांचं आगत स्वागत करणे हा राजा राजा, अरे आल्यापासून तुझ्या देवाचं अवलोकन केलं असतं. अरे तू कुठल्याही चिंतेने चिंता कसं भारत मावळी माणसाचा चेहरा हा आरसा आहे आणि त्या आरशात तुम्ही डोकावून पाहिला आणि मला विचारता राजा भद्रसेन, आज तू काहीतरी विचारी दिसतोय. महामुनी, मला सांगा, हा तुम्ही सर्व काही जाणतात, पण या राजाच्या बाबतीत काय घडतंय तुम्हाला माहिती नाही. आणि तरी माहिती असेल आणि माझ्या मुखातून तुम्हाला वधून घ्यायचं असेल तर ऐका. तुम्हाला माहिती आहे, आम्हाला आमचा पुत्र सुधर्मा, उद्याचा आमचा युवराज आज तो कुठेतरी विरक्तीकडे जाताना दिसतोय. तो विरक्तीकडे जाताना दिसतोय कारण तो अंग भस्म लावून रुद्राक्ष कंठी घालून आज तो जिकडे तिकडे फिरतोय. आम्हाला सांगा, या उद्याच्या राज्याला वारस म्हणून आम्ही कोणाकडे पाहायचं? उद्याचा युवराज म्हणून आम्ही कोणाकडे पाहायचं? ही लाख जनता आज पूर्णपणे आशाने पाहतोय. कसा राजा भद्रसेन आज एक अनिष्टत्रे कारभार चालवतोय, त्याचप्रमाणे आमच्या सुधर्माने चालवावं असं मला वाटतंय. म्हणूनच त्याच चिंतेत आहोत आम्ही. राजा, अरे तुझा पुत्र सुधर्मा हा विरक्तीकडे चाललाय, त्याची तुला चिंता सतावते. योग्य तरी एखाद्या बापाला आपल्या मुलाबद्दल कळकळ असणे हे मी जाणू शकतो, पण हे राजा, अरे जी चिंता तुला सतावते त्याही पेक्षा आता मी जे तुला कथन करणार आहे ते कदाचित तुला सहनही होणार नाही. काय म्हणता नारद महामुनी? तुम्ही म्हणता ते मला सहन होत नाही. पण कोणती अशी गोष्ट आमच्या जीवनात घडणार आहे? मग अरे तुझा पुत्र सुधर्मा आणि प्रधानपुत्र तारक हे दोघेही सती महानंदेकडे पशु आणि पक्षी या रूपाने वावरत होते. पूर्वजन्मात त्यांच्याकडून शिवोपासना घडल्यामुळे त्या जन्म पूर्णपुण्याच्या तरावर त्यांना या जन्मी नरदेह प्राप्त झाला. म्हणजे त्यांना पूर्ण पुण्याईने आज नरदेह प्राप्त झालाय. पण अरे ज्यावेळी त्यांना हा नरदेह प्राप्त झाला त्याच वेळी त्यांच्या नशिबात लिहिलं होतं ते अल्पायुष्य. काय म्हणताय नारद महामुनी? अल्प आयुष्य? आणि ते फक्त 12 वर्षे
अजून एकही शिकार माझ्या मध्ये नाही मिळाला.
एक लक्षात आहे, आमचा जन्म झालाय ते का राजघरात झालाय. आम्ही माणूस
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करते, पण अद्याप एकाही प्रश्नाचं उत्तर मला सापडलेलं नाही. स्त्री जीवन आणि पुरुषाचं भाग्य या दोघांची सांगड घालून नरनारीच्या रूपात सर्व प्राणीमात्रांची सांगड घालणाऱ्या हे माझ्या दयेच्या देवा, तुझे गुणगान गाता गाता मोठमोठ्या साधू महंतांच्या जिव्हाळा कळल्या की ते माझ्यासारख्या स्त्रीला तुझे देवी राबवले ते कसे कळणार. पण हे देवा, आई वडिलांच्या मानापानुमानासाठी सासरपुरी संसार करणे हे माझं भाग्य आणि खरंच माझं भाग्य थोर म्हणून यांच्याचा प्रेमळ पती मला लाभला. खरंच माझं मन समाधान झाले. पण देवा, स्त्रीची 3 रूपे, मुलगी, पत्नी आणि माता, आई वडिलांच्या कुशीपुळात लहानाची मोठी आली. तदनंतर तारुण्यात पदार्पण केलं आणि त्यांच्या हाती हात देऊन आज या सुखी संसाराचा गाडा मी खेळण्यासाठी तत्पर झाले. एवढंच नाही तर एका स्त्रीचं जीवन कधी सार्थकी लागतं तर तिच्या पवित्र कुशीपुळात ती एका सुंदर बाळाला जन्म देते आणि त्या बाळाची आई ओळखली जाते नाही, त्याच वेळी तिचं जीवन हे सार्थकी लागतं. त्याचप्रमाणे देवा, तुझ्या कृपा आशीर्वादाने माझ्या पवित्र कुशीपुळात मी एका सुंदर बाळाला जन्म दिला आणि तोच माझा बाळ सुधर्मा चंद्राच्या कलेकलेप्रमाणे हळूवार मोठा होतो. हे पाहून खरंच मन समाधान होतं. आज माझ्या जीवनात कमी असं काहीच नाही. पण देवा, पहा तुम्ही, आज मी माझ्या महाली आहे. या तेवणाऱ्या समया हे गुंफलेले पुष्पहार मला येऊन जाऊन माझ्या स्वामींची आठवण करून देते. कळतोय मला, तुम्ही जशी मार्गप्रतीक्षा करतात ना, तशी मीही माझ्या स्वामींची मार्गप्रतीक्षा करते. पण मला माहित आहे, माझे स्वामी मला दर्शन देण्यासाठी नक्कीच येणारच येणार. नाथ आता येणार, नाथ आता येणार,
हा बोल. हॅलो हॅलो बोल. हा बोल. होय होय बघतोय मग ते का विचारतोय मग हा विचार. होय होय असतली ह्याच्या अक्षयकडे पण आहे. राजा भद्रसेन तुझा पुत्र भाषा आणि तो भक्त
तू माझी साथीदारी होतीस ना मग याही वेळा तुला साथ द्यायचे. तू कंगारपणे उभी राहा, मन तुझं घट्ट कर. स्वामी मला काय काय प्रश्न नसतो. आम्ही आमच्या जीवनात असं कोणतं पाप केलं होतं जेणेकरून अगं महानंदे, सर्व आम्हाला भोगावं लागते. सांगा स्वामी लवकरात. म्हणजे तू म्हणतेस की आम्ही कोणतं असं पाप केलं? जीवनामध्ये येऊन कधी पाप करावं असं लागत नाही ग. तू विधाता खूप कठोर आहे. शिवशंकराची एकनिष्ठतेने लहानपणापासून भक्ती केली. अगं तो भोळा शंकर आहे. आपण त्याचं फळ म्हणून शिवशंकराने आम्हाला हे सर्व देवाला दोष देऊ नकोस, कारण दैवाचा दुर्विलास येते, माणसाचा नाविलास म्हणता येते. माणसाने माणसाला करायचं असते, माणसाने माणसाला मारायचं नसतं. कोण म्हणतोय? जे तुला सांगतोय ते लक्ष देऊ नये. जर आपला पुत्र दीर्घ आयुष्याला असेल तर त्याच्यावरती पण पर्याय मी तुझं दुःख सांभाळू शकते. कारण एखादी माता कोणता असं पर्याय नारद मुनी सांगा. एखादी माता 9 महिने 9 दिवस 9 दटिका हा आडा मासाचा गोळा तुझ्या उदरी सांभाळून प्रसूतीसारख्या असह्य वेदनाची सहन करून याचा विश्वपती केला. त्याच मातेला कोणतं दुःख असणार आणि त्याच बापाला त्यातून दुःख असते. कारण पुरुषाचं दुःख हे कधी दिसत नाही ग. स्त्रीचं दुःख हे दिसतं. पुरुषही हव्या मनाचा असतो. पण कठोर मंत्र येईल. आपला जर दीर्घ आयुष्य व्हायला असेल तर तोच नारद महामुनीने सांगितलेला प्रकार. असं कोणता उपाय सांगा. आपल्या देव गर्भारी असणारी शिवपिंडी, त्या शिवपिंडी समोर बसून